सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44 बातमी तीही बिनधास्त। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने पनवेलमध्ये केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत भव्य प्रचार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। या प्रचार मेळाव्यासाठी भाजपसह महायुतीचे प्रमुख नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची घोषणा आरपीआयचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा पनवेल महानगरपालिका निरीक्षक नरेंद्र गायकवाड यांनी दिली आहे। दरम्यान महायुतीच्या प्रचारासाठी पक्षाचे सर्व शहराध्यक्ष व कार्यकर्ते उत्साहाने सहभागी होत असून महायुतीचे काम प्रामाणिकपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने करण्याचे स्पष्ट आदेश रामदास आठवले यांनी दिले आहेत। मात्र काही कार्यकर्त्यांकडून पक्षविरोधी भूमिका घेतली जात असल्याचे निदर्शनास आल्याने पक्षाने कठोर पावले उचलली आहेत। यामध्ये 10 कार्यकर्त्यांचे 6 वर्षांसाठी निलंबन करण्यात आले असून 7 कार्यकर्त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याची माहिती नरेंद्र गायकवाड यांनी दिली आहे। प्रचार स्टार्ट झालेला आहे। या प्रचारामध्ये पनवेल महानगरपालिका क्षेत्रातले सर्व शहराध्यक्ष प्रचारामध्ये सहभागी आहेत आणि त्यांनी जिल्हाध्यक्ष म्हणून मी दिलेल्या आदेशाचं पूर्ण पालन केलेलं आहे। पनवेल शहर अध्यक्ष आमचे निलेश सोनवणे साहेब प्रचारात सहभागी आहेत। खांदेश्वर शहराध्यक्ष दिनेश जाधव, नवीन पनवेलचे अध्यक्ष आमचे अंकुश साळवे, तळोजाचे अध्यक्ष आमचे दीपक गायकवाड, कळंबोलीचे आमचे मोहन बलखंडे, तसेच खारदाचे मलारी गाड विसावे, हे सर्व शहराध्यक्ष आमच्या सोबत प्रचारामध्ये सहभागी आहेत। आणि उद्याच्या सभेच्या कार्यक्रमाला जिल्ह्यातून तर कार्यकर्ते सभेला येणार, साहेब येतात बोलल्यानंतर सर्व ठिकाणून कार्यकर्ते येत असतात, पण पनवेल शहरातले सर्व शहराध्यक्ष आणि जिल्हा कार्यकारिणीची पनवेल शहराची महानगरपालिकेची जिल्हा कार्यकर्ते ते सगळे आपल्या सर्व कार्यकर्ते घेऊन त्या सभेने उद्या उपस्थित राहणार। त्यासमोर मी दिलगिरी व्यक्त करतो की आपल्याला दिलेल्या वेळेनुसार मी इथे पोहोचू शकलो नाही। आजची पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश मुख्य हा आहे की पनवेलची सार्वत्रिक निवडणूक आहे 2026ची। या निवडणुकीमध्ये महायुतीचे आमचे 78 उमेदवार या ठिकाणी उभे आहेत। त्यातले आपलं सगळ्यांना ठाऊकच आहे की भाजपचे 71 आहेत, शिवसेना शिंदेगडाचे 4 आहेत, राष्ट्रवादी अजितदादा पवारांच्या पक्षाचे 2 आहेत आणि आरपीआयचा 1 उमेदवार आहे। म्हणजे 78 उमेदवार या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहोत आणि याच अनुषंगाने प्रचाराच्या निमित्तानं महाराष्ट्रातून म्हणजे राज्यभरातून आणि देशभरातून अनेक नेते पनवेलमध्ये प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी येत आहेत। उद्या 11 तारखेला संध्याकाळी 5:30 वाजता याच ठिकाणी शाळेच्या आपल्या मैदानावरती आदरणीय रामदासजी आठवले साहेब यांच्या उपस्थितीत या ठिकाणी मेळावा होणार आहे। या ठिकाणी आठवले साहेबांच्या सोबत भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते उपस्थित राहणार आहेत। लोकनेते रामशेठ ठाकूर उपस्थित राहणार आहेत, आमदार प्रशांतदादा ठाकूर उपस्थित राहणार आहेत, आमदार महेश बाजी उपस्थित राहणार आहेत आणि येणारे पाहुणे या ठिकाणी उपस्थित असणार आहेत। उद्या भव्य दिव्य असा मेळावा या ठिकाणी होईल आणि त्या पनवेल महानगरमध्ये मुंबईहून स्थायिक झालेले अनेक आमचे जे धम्मबांधव आहेत, आंबेडकरी चळवळीमध्ये सक्रिय काम करणारे आणि आदरणीय रामदासजी आठवले साहेबांना मानणारे असे सर्व कार्यकर्ते या कामोठे, खारघर, विसुंबे, तळोजा या सर्व परिसरामध्ये या ठिकाणी वास्तव्यास आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात हा मतदार आमचा या ठिकाणी वाढलेला आहे। आणि या ठिकाणी आपण माहितीच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जात असताना आमच्या सर्व धम्मबांधवांना, आंबेडकर चळवळीच्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी आवाहन करण्यासाठी उद्या आदरणीय रामदासजी आठवले साहेब या ठिकाणी येत आहे। ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खऱ्या अर्थाने पत्रकार परिषद आहे। दुसरा महत्त्वाचा विषय या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो की गेल्या 5 तारखेला प्रभात पर्ववरती आमच्या पक्षातील माझे काही नाराज जे पदाधिकारी आहेत तरी त्या ठिकाणी प्रभात पर्व त्या आपल्या पत्रकार बंधूंना बोलवलं आणि तिथे काही त्यांनी जिल्हाध्यक्षांवरती असतील जी काही त्या ठिकाणी चिखलफेक केली त्याबद्दल खऱ्या अर्थाने आपणास इथे मी बोलवलेलं आहे। महायुतीच्या माध्यमातून आपण निवडणूक लढत असताना आरपीआयचा 1 उमेदवार आहे
आणि शिवसेना आणि राष्ट्रवादी भाजपचे उमेदवार आहेत आणि हे सगळे उमेदवार या ठिकाणी माहितीतून एकत्र लढत असताना ज्या ठिकाणी ज्या पक्षातील ज्या पदाधिकाऱ्यांनी महायुतीच्या विरोधात जाऊन भूमिका घेतलेल्या आहेत त्या सर्वांवर त्या पक्षाच्या नेत्यांनी जबाबदार व्यक्तींनी त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे. या ठिकाणी कामोठे शहरामधील प्रभाग क्रमांक 12 मध्ये जो आमचा आरपीआयचा एक उमेदवार जो आहे प्रभाकर शाबा कांबळे यांच्या विरोधात आमच्याच पक्षातला एक कार्यकर्ता आशिष कदम यांनी त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्याला आमच्या पद्धतीने पक्षाच्या माध्यमातून समज दिल्यानंतर सांगितल्यानंतर त्यांनी तो फॉर्म मागे घेतला नाही. त्यामुळे काही दिवसापूर्वी आपण त्याच्यावरती पक्षशिस्त मुखाची कारवाई करून त्यांचं आपण 6 वर्षांनी निलंबन केलेलं आहे. तसेच याच कामोठे शहरात राहणारा गौतम कांबळे जो म्हणून एक कार्यकर्ता आहे तो देखील पक्षविरोधी सतत स्टेटमेंट करत होता. त्याच्यामुळे तो त्या प्रचारात सहभागी होता अशी म्हणून त्यांची देखील आपण 6 वर्षांनी त्यांचंही देखील निलंबन केलेलं आहे. इथं पक्षशिस्त राहिली पाहिजे, राखली गेली पाहिजे आणि आपण ज्यांच्यासोबत आहोत त्या माहितीतील प्रत्येक उमेदवाराला या ठिकाणी प्रामुख्याने आरपीआयची मदत झाली पाहिजे आणि आरपीआयचे कार्यकर्ते तशा पद्धतीनं काम केलं पाहिजे. हा जो आदेश होता आणि जो आशिष कदम यांच्या सोबत जाऊन जो कोणी पदाधिकारी प्रचारात सहभागी होईल किंवा महायुतीच्या विरोधात जाऊन जो कोणी प्रचारात सहभागी असेल अशा पदाधिकाऱ्यांवर कार्यकर्त्यांवर कारवाई करू असे स्पष्ट आदेश मी त्यावेळेस दिलेले होते. गेल्या 5 तारखेला प्रभात पर्वच्या समोर आमच्या पनवेलचे प्रभारी मोहनीश गायकवाड आणि त्यांच्या सर्व सोबत असलेल्या सहकाऱ्यांनी पत्र परिषद घेऊन पक्षविरोधी त्या ठिकाणी स्टेटमेंट केलेले आहे. आशिष कदमला जाहीर पाठिंबा त्या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे आणि प्रभाकर कांबळे हे आयात उमेदवार आहेत असं जाहीर करून आणि पक्षाच्या विरोधात जाऊन पक्षाचा आदेश न पाळता ज्या काही घटना त्या ठिकाणी त्यांनी घडवल्या, ज्या काही जे काही ते बोलले गेले त्याच्यावर खऱ्या अर्थाने कारवाई करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. मी आज पनवेलचे प्रभारी पाटीलवाडीचे पनवेल प्रभारी मोहनीश गायकवाड यांना 6 वर्षासाठी पक्षातून निलंबित करत आहे. त्याचसोबत पनवेल महानगर क्षेत्राचे उपाध्यक्ष प्रभू जाधव यांना देखील 6 वर्षासाठी निलंबित करत आहे. प्रवीण जाधव यांना देखील 6 वर्षासाठी निलंबित करत आहे. विजय गायकवाड जे स्वयंघोषित पनवेल विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आहेत, त्यांना कुठलेही अध्यक्षपद मी कधीही दिलेलं नव्हतं, जबाबदारी त्यांच्यावर दिलेली नव्हती. त्या विजय गायकवाड त्यांचं देखील मी 6 वर्षांनी त्या ठिकाणी निलंबन करीत आहे. शरद पाटील पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आहेत असे सर्वांना सांगायचं आहे, परंतु त्यांच्यावर देखील कुठेही पद नव्हतं. त्या शरद पाटलाचं देखील 6 वर्षांनी निलंबन होत आहे. नवीन सोनावणे, राजू इंगळे, संतोष सोनकांबळे, सूरज कदम हे सर्व त्या ठिकाणी उपस्थित राहून पक्षाच्या विरोधी त्यांनी भूमिका घेतली असल्या कारणाने त्या सर्वांचं 6 वर्षांनी मी निलंबन करत आहे. त्याची लिस्ट मी आपल्याला देईलच. आमचे कर्जत तालुक्यातून आलेले कर्जत तालुक्याचे हिरामन गायकवाड, पनवेल तालुक्याचे अध्यक्ष विजय पवार आणि अलिबागचे विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष सुनील सप्रे, कोकणचे सहसचिव जयप्रकाश पवार, युवक आघाडी कोकणचे सरचिटणीस युवक गायकवाड, त्यानंतर एक अशोक होतारणे म्हणून आहेत, नितीन मोरे आहेत ज्यांना मी पक्षात प्रवेश दिलेला नाही आहे, ते देखील पक्षाचं नाव सांगून काही त्याच पदाधिकाऱ्यांच्या सोबत राहून स्वतः आरपीआयचे आम्ही असलेले कार्यकर्ते आहोत असं सांगतात. या सगळ्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन येत्या 4 दिवसानंतर त्या नोटीसचं त्यांनी योग्य उत्तर दिलं नाही तर त्याच्यावर देखील निलंबनाची कारवाई होणार आहे. ही माहिती देण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. खऱ्या अर्थाने महायुतीचं धर्म पाळत असताना या ठिकाणी आरपीआयच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे महायुतीचं काम करावं हा जो उद्देश आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय नामदार रामदासजी आठवले साहेब यांचे स्पष्ट आदेश असतात की आपली युती ज्या ज्या ठिकाणी असेल त्या त्या ठिकाणी युतीचं काम प्रामाणिकपणे केलं पाहिजे आणि प्रामाणिकपणे जो कोणी कार्यकर्ता काम करणार नाही त्याच्यावर जी काही कारवाई करायची आहे तो अधिकार जिल्हाध्यक्ष म्हणून माझा असल्या कारणाने मी आज या सर्वांना पहिली नावं घेतली. ते एकूण 10 कार्यकर्ते ज्यांचं मी निलंबन केलेलं आहे 6 वर्षासाठी आणि 7 कार्यकर्ते असे आहेत की त्यांना नोटीस देण्यात येणार आहे. आज त्यांना 4 दिवसाचा
टाईम पिरियड असला तर 4 दिवसात त्यांनी खुलासा करायचा आहे आणि योग्य खुलासा त्यांनी जर केला नाही तर त्याच्यावर देखील निलंबनाची कारवाई होणार आहे. ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याच्याच उद्देशाने आज खऱ्या अर्थाने पत्र घोषित करण्यात आले. आपल्याला काय याच्यावरती प्रश्न विचारायचा? नेते रामशेठ ठाकूर साहेब यांनी माझ्यावरती विश्वास दाखवून मला RPIच्या माध्यमातून उमेदवारी दिलेली आहे. माझ्या बाजूला माननीय रायगड जिल्हा अध्यक्ष नरेंद्रभाई गायकवाड बसलेले आहेत आणि जिल्हा अध्यक्षांनी खूप मोठी जिम्मेदारी स्वीकारून या ठिकाणी मला उमेदवारी दिलेली आहे. मी त्यांचं पण मनपूर्वक आभारी आहे. आणि सांगायचं तर खरोखर कामोटेकरांनी ही निवडणूक जी आहे ती हातामध्ये घेतलेली आहे. अतिशय उत्स्फूर्त जनतेचा मला प्रतिसाद मिळत आहे आणि नक्कीच आमचे चारही उमेदवार या प्रभागातून निवडून येतील. ज्या ज्या ठिकाणी मी प्रचाराला जातोय तो कामोटे गाव असेल, शहर असेल, वसाहत असेल, प्रत्येक ठिकाणी नागरिकांचा अगदी जल्लोषमध्ये आमच्या चारही उमेदवारांचं स्वागत करतायत आणि आम्हाला त्या प्रचारात एवढं उत्स्फूर्त पाठिंबा मिळाल्यानंतर नक्कीच आत्मविश्वास वाढलाय आणि 100% हा प्रभाग क्रमांक 12चा चारही उमेदवार निवडून येतील. की मी रायगड जिल्हा अध्यक्ष असल्याकारणाने हे जबाबदारीचं पण जे माझ्याकडे आहे तर या रायगड जिल्ह्यामधील जे कार्य ते पक्षविरोधी काम करतील त्यांच्यावर कारवाई करण्याचा 100% अधिकार मला आहे आणि त्या अधिकारातच मी आजची कारवाई केलेली आहे. दुसरा महत्त्वाचा विषय असा आहे की तो आता तुम्ही सांगितलं की उमेदवारीच्या बाबतीत आशिष कदम हे जे उमेदवार आहेत जे स्वतःला उमेदवार म्हणत आहेत त्यांना RPI पक्षाकडून आमच्या AB फॉर्म मिळालेला आहे का? तर नाही, त्यांना AB फॉर्म मिळालेला नाही आहे. त्यामुळे त्या अपक्ष उमेदवार आहेत आणि त्यांना जर ते सांगत असतील की आम्हाला पक्षाकडून आदेश किंवा काय तर पक्षाकडून असा कुठलाही आदेश नाही आहे. पक्षाकडून आदेश प्रभाकर कांबळेसाठी सुद्धा साहेबांचा आणि उद्या साहेब ते स्पष्ट करतीलच. उद्याच्या सभेला साहेब स्वतः प्रचाराच्या सभेला उद्या उपस्थित राहत आहेत. त्याच्यामुळे पक्षाचा उमेदवार कोण आहे आपल्या समजायला की प्रभाकर शाबा कांबळे हेच उमेदवार आहेत. ते त्यांनी मान्य केलेलंच आहे की कोणता उमेदवार तुम्ही वोट अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज 44. सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास.